नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला वेलवेटच्या ब्लाऊजवरती प्रिन्स कटचा शेप कशा पद्धतीने द्यायचा ते सांगणार आहे. तर मी ते अस्तर जोडून घेतलेले आहेत. तर खालच्या साईडने 4 इंच आणि उंची घेतलेले आहे 4 इंच. अशा पद्धतीने शेप करून घेतलेला आहे आणि साईडने 1-1 इंचावरती मार्किंग करून प्रिन्स कटचा शेप देऊन अशा पद्धतीने पाव इंचावरती शिलाई देत आहे. आणि साईड पार्टला सुद्धा साईड पार्टचा मध्ये काढलेला आहे आणि 4 इंचावरती टिक करून अशा पद्धतीने थोडासा कपडा धरून पाव इंचावरती शिलाई दिलेली आहे. तर बघू शकता इथे प्रिन्स कटचा शेप एकदम परफेक्ट आलेला आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी दोन्ही पार्टचे पफ्स तयार करून घेतलेले आहेत. तर खालच्या साईडने जो काही एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करायचा असतो. तर इथे मी खालच्या साईडने पट्टी लावण्यासाठी मी अशा पद्धतीने 2 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून पाव इंचावरती शिलाई देत आहे. आणि आता दुमडून त्याच्यावरती फिनिशिंगची शिलाई देत आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही पार्टचे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता आता हुक आणि लूकची पट्टी जोडत आहे. इथे क्रॉस पट्टीसाठी कपडा कट करून घेतलेला आहे. सॉरी, पायपिंगसाठी. आणि इथे हुक आणि लूकच्या पट्टीसाठी मी इथे कपडा कट करून घेतलेला आहे. बघू शकता 2.5 इंचाचा आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड करून पाव इंचावरती शिलाई देत आहे. उलट्या साईडने तयार पॅटर्न ठेवून आणि एक्स्ट्राचा कपडा कट करत आहे. असं फोल्ड करून लूकची पट्टी तयार केलेली आहे. आता हुकच्या पट्टीसाठी मी ते कपडा खूप कमी वाटत होता, त्यासाठी मी साईडला शिलाई मारून जॉईन करत आहे. आता पाव इंचावरती शिलाई देत आहे वरच्या साईडने तयार पॅटर्न ठेवून. आणि आता फोल्ड करून फिनिशिंगची शिलाई देत आहे. तर आता अशा पद्धतीने हुक आणि लूकची पट्टीसुद्धा तयार झालेली आहे. आता पायपिंगसाठी मी तिरकस कपडा कट करून घेतलेला होता, तो जॉईन करत आहे आता पाव इंचावरती. बघू शकता अशा पद्धतीने. आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करायचा आहे आणि छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. अशा पद्धतीने फोल्ड करून पायपिंग व्यवस्थितपणे दुमडं शिलाई द्यायची आहे. पायपिंगवरती शिलाई येऊ द्यायचं नाही, मध्यावरती शिलाई येऊ द्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचे पायपिंग बनवून घेत आहे.
तर बघू शकता ती पायपिंग किती गोल आलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा पायपिंग लावून बघा, खूप छान जमेल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.